जनरल स्टोर्स, टी हाऊस अँड वडापाव सेंटर, ऑटोमोबाईल्स, कलेक्शन, कन्स्ट्रक्शन्स, नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर. शासन आपल्या दारी हा बोगस कार्यक्रम आहे. अंबादास दानवे. अंबाबाई ही देवी देवता आहे, शक्ती आहे आणि ऊर्जेची देवता आहे. शिवसेना आणि शिवसैनिकाला ऊर्जा प्राप्त होऊन या महाराष्ट्रात महिषासुराचे अवलाद जन्मले आहेत. त्यांचं निर्धालन करण्याची शक्ती आमच्या मनामध्ये देव द्यावी, अशी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केली आहे. ऑन जनता दरबार. शासन आपल्या दारी हे केवळ सरकारी यंत्रणा आणि जाहिरातींचा वापर करून केलेली शोबाजी आहे. राज्यात अनेक ठिकाणी जनता दरबार घेत आहे. शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम बोगस आहे. ऑन राष्ट्रवादी. सगळं ठरलेलं होतं, केवळ हात कधी वर करायचा बाकी होता तो त्यांनी परवा केला. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं ते जगाला आणि राज्याला माहीत आहे. तशी राष्ट्रवादी काँग्रेस ही कोणाची आहे सर्वांना माहीत आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी असताना बहुमतांच्या जोरावर अशा पद्धतीचा निकाल दिला. लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात काम करणारा नोकर झालाय. ऑन गुंड फोटो. मागच्या पोटनिवडणुकीमध्ये अनेक गुंडांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. गुंडांचं राज्य या महाराष्ट्रात आहे. भाजप आणि शिंदे गटाचे आमदार गोळीबार करत आहेत आणि कारवाई काय होत आहे? ठाणे भिवंडी या भागामध्ये जमीन हडपणे आणि नावावर करून घेणे प्रकार सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहेत. ठिकठिकाणी सरकारकडून आश्रय दिला जात आहे. ऑन मुख्यमंत्री टीका. उद्धव ठाकरे यांना इशारा देण्याची धमक त्यांच्यात नाही. त्यांना इशारा द्यायचा असता तर ते समोरासमोर येऊन बोलले असते. गद्दार लोकांना नाक नसतं आणि तोंडही नसतं. रेल्वे विमान सुरू करण्याची जबाबदारी आहे. एखादी रेल्वे सुरू केली म्हणजे देशाचं परिवर्तन झालं का? आज देशाची आर्थिक स्थिती काय आहे हे त्यांनी पाहावं. मागच्या 1 वर्षात अमृत काळाचा एक थेंब देखील पडला आहे का हे त्यांनी विचार करावा. खरं शक्ती देवता आहे आणि ऊर्जेची पण देवता आहे. मी तर सगळ्यात आधी ही प्रार्थना केली की ऊर्जा जी शिवसेनेला माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हा शिवसैनिकाला एक ऊर्जा प्राप्त होऊन या ज्या महाराष्ट्रात जे महिषासुराच्या अवलादीचे लोक जन्मलेले आहे यांचं एक निर्धालन करण्याची शक्ती आमच्या एक मनामध्ये रगारगामध्ये देव ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना केली. अंबामातेच्या चरणी. खरं तर तुम्ही जनता दरबार घेताय. शासन आपल्या दारी असा कार्यक्रम घेऊन शासन म्हणते की आम्ही सगळे प्रश्न सोडवले. कोल्हापुरात हसन मुश्रीफ पण दर सोमवारी आहे ते महिन्याच्या जनता दरबार घेतात. मग तुम्हाला जनता दरबाराची गरज का भासते? मला असं वाटतं तुम्ही दुपारी या 3 वाजता मग इथं काय काय तक्रार येतात, लोकांचं म्हणणं काय आहे हे लक्षात येईल. कारण शासन आपल्या दारी हे जे केले फक्त सरकारी यंत्रणा वापरून सरकारी जाहिरातीचा वापर करून एक केलेली शोबाजी आहे. मी आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनता दरबार माझ्या जवळपास 8-10 ठिकाणी झालेले. पार पालघरला झाले, बुलढाण्याला झाले आणि मी आता मेळघाटाला सुद्धा जाणार आहे. मी राजकीय हेतूनं जात नाही. मी या हेतूनं शिवसेना प्रमुखाच्या विचाराने जातो की 80% समाजकारण करण्याच्या हेतूनं. कित्येक घराणे असे. परवा श्रीरामपूरला एका वृद्ध माणसाचं 27 वर्ष जुनं काम मी 10 मिनिटात मार्गी लावलेलं आहे. मी म्हणजे शिवसेनेनं. आणि मला असं वाटतं जर अशा पद्धतीने तक्रार येतात, लोक 10-10 वेळेस, 25-25 वेळेस, 50-50 वेळेस सरकार दरबारी जातात तरी प्रश्न सुटत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं लाख लोकांचा आणि हजारो लोकांचा मेळावा घेऊन गेल्यापेक्षा 100-200-500 लोकांच्या मुख्य तक्रारी ऐकून त्या सोडवणं मला असं वाटतं योग्य वाटतं. आणि म्हणून शासन आपल्या दारी हा निवड फारच आहे. जनाधिकार हा जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. कारण जनतेचा अधिकार आहे त्याचे प्रश्न सुटले पाहिजे. परंतु सरकार दारू नुसतं शासन आपल्या दारी म्हणतं पण शासन कुठं दारी जातं आहे? मंत्रालयात जाऊन बघा लाईन किती लागलेल्या आहे. आणि त्यामुळे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम बोगस आहे, भंपक आहे. आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं अशा पद्धतीने उपक्रम राबवला. धाडाचा येथे चोरटे दाखवतात. ईव्हीएम मशीन सुद्धा चोरून नेलं जाते. मला असं वाटतं या सगळ्या आदलून बदलून पुन्हा आणून ठेवण्याचं काही असेल. ईव्हीएम मशीन चोर काय ईव्हीएम मशीनमध्ये खाडाखोड झाल्याच्या मागच्या मध्य प्रदेश राजस्थानच्या निवडणुकामध्ये समोर आलेला आहे. आणि म्हणून ईव्हीएम मशीन जर सिक्युअर नसेल, सुरक्षित नसेल तर राज्य कोणाचं आहे? जर तुम्ही निवडणूक आयोगाने दिलेल्या आता ह्यात उघड झालं म्हणून काही गोष्टी आता उघडच झाल्या नसेल, ईव्हीएम मशीन कोणी घेऊन गेला असेल तर हे फक्त चोरी उघड झाली म्हणून न जाणून या चोरीलाच कोणाचा पाठिंबा असेल सरकारमधल्या कोणाचं तर याचा विचार आपण कधी केला? मला असं वाटतं मी हा विचार करतो की न जाणो सगळ्या ईव्हीएम मशीन काही आधीच नेऊन ठेवलेल्या असेल पुन्हा आणून ठेवल्या जातील असंही होऊ शकतं. आणि म्हणून हा महाराष्ट्र काय आत्ताच्या घडीला
मला वाटतं फुले शाहू आंबेडकरांचा राहिला नाही, हा गुंडांचाच झालेला आहे. तुम्ही विरोधी पक्षमध्ये नेते म्हणून सर्व टीका करताय, पण दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की दाढीमध्ये सगळी गुपितं लपलेली आहेत. या विधानाकडे कसं बघता? उद्धव ठाकरेंनी एक हे पहा, उद्धवजी ठाकरे साहेबांना इशारा देण्याची धमक त्यांच्यात नाही. इशारा द्यायचा असता तर आमोर समोर येऊन बोलले असते, गद्दारी केली नसती. गद्दार लोकांना नाक नसतं, गद्दार लोकांना तोंड नसतं. ट्विट देखील केलेला आहे मुख्यमंत्र्यांना उद्देशून कोणी उठवतो इतर गोष्टी बिलकुल केलेलं आहे. एखादं रेल्वे बस पण सरकारची जबाबदारी, रेल्वे सुरू करणं, बस सुरू करणं, विमानसेवा सुरू करणं ही सरकारची जबाबदारी आहे. एखादी रेल्वे सरकारने सुरू काय केली तर देशाचं लगे फार परिवर्तन झालं का? एक रेल्वे सुरू झालं की देश लगे विकासाच्या एकदम लगे उच्च स्तरावर गेला का? आज देशाची आर्थिक स्थिती काय आहे, आयात निर्यात स्थिती काय आहे, परराष्ट्र धोरणात भारत यशस्वी आहे का फेल आहे, या सगळ्या, आता GDPचा काय दर आहे याचा विचार केला पाहिजे. तुम्ही जाहीर केलेला तो कोणता अमृतकाल आहे, त्याची काय स्थिती आहे? $5 ट्रिलियन तुमची अर्थव्यवस्था म्हटलेली, कुठे गेली ती अर्थव्यवस्था? मागच्या 1 वर्षामध्ये या अमृतकाळाचा एखादा थेंब जरी या हिंदुस्थानामध्ये पडलेला आहे का? याचा सुद्धा विचार केला. एक रेल्वे सुरू केलं तर म्हणे विकास केला. मग मी त्याच्यावर ट्विट केलं, एखाद्याने काँग्रेसवाल्याने पोलिओ दिलं तर पोलिओ मुक्त का? काँग्रेसने थोडी केलं होतं आम्हाला. सरकारचं ते जबाबदारी असते, कर्तव्य असतं. मोदी साहेबांची टीम प्रोजेक्ट आहे तर अधिकारी नाही आहे अशी परिस्थिती आहे. तर या योजना केवळ लोकांसाठी दिल्या जातात का त्याच्यावर काय? हे पहा, जी पंतप्रधान किसान सन्मान योजना आहे, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेकीचा हा प्रकार आहे. मी जास्त बोलत नाही, महाराष्ट्राविषयी बोलतो. या महाराष्ट्रात 1,52,00,000 खातेदार आहेत शेतकरी. 1,52,00,000 आत्ताच्या घडीला. पहिल्या वेळेस, आता 15वा हप्ता पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा, तो पहिला हप्ता 1,22,00,000 शेतकऱ्यांना भेटला होता. आज तो 80-82 लाख शेतकऱ्यांना सुद्धा भेटत नाही, भेटणार नाही. कारण आता खातेदार वाढत असतात का कमी होत असतात. म्हणजे याच्यातून KYCच्या रूपानं हे खातेदार कमीत कमी व्हावं, अशा प्रकारचा या सरकारचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं KYCमध्ये दरवर्षी दरवेळेस एक काही ना काही त्याच्यामध्ये एक गोष्ट वाढत जाते. याचा अर्थ असा आहे, या सरकारला ही योजना गुंडाळून ठेवायची आहे. एकीकडे 6,000 रुपये द्यायचे आणि एकीकडून शेतकऱ्याच्या खिशातून 60,000 रुपये काढायचे. एकीकडे कापसाला भाव द्यायचा नाही, सोयाबीनला भाव द्यायचा नाही, ऊसाचे हाल करायचे, साखर निर्यात बंदी करायची, मळीला निर्यात बंदी करायची, इथेनॉलला निर्यात बंदी करायची, जे गोष्टी आपल्याकडे पिकतात त्याची आयात करायची, जे आपल्याकडं. मला वाटतं या सगळ्या गोष्टी सरकारचं जर धोरण बघितलं तर मला असं वाटतं अतिशय शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणसाला देशोधडीला नेणार आहे. करताना पाहिलं पक्षामध्ये प्रवेश करतो. मी परवा पुण्यात हे बोललो की मागची जी निवडणुकी, पोटनिवडणुका झाल्या कसब्याची आणि पिंपरी चिंचवडची, सगळे हिस्ट्री शीटर्स, मी नाव घेत नाही, परंतु महाराष्ट्राच्या सरकारमधल्या काही जबाबदार लोकांनी बोलवून घेतले होते, त्यांना पॅरोलवर सोडलेलं होतं. हे या महाराष्ट्रात घडलेलं आहे. आजही गुंडांचं राज्य या महाराष्ट्रात आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार गोळीबार करतात, शिंदे गटाचे आमदार गोळीबार करतात. कारवाई काय होतात आहे? भले आता गणपत गायकवाडांच्या मुलावर अन्याय झाला असेल, अन्याय करणारा कोण आहे, कशातून झाला? मला वाटतं जमिनीच्या वादातून झाला. आणि मला वाटतं या सगळ्या पट्ट्यामध्ये, ठाणे असेल, भिवंडी असेल, डोंबिवली, या सगळ्या पट्ट्यामध्ये सध्याच्या घडीला नुसतं जमिनी हडपणं, जमिनी नावावर करणं हा प्रकार सरकारच्या आशीर्वादानं चालू आहे. या महाराष्ट्रात आत्तासुद्धा संजय राऊत साहेबांनी एक फोटो ट्विट केला आहे. गुंडांचं राज्य आहे, ठिकठिकाणी गुंडांना आश्रय दिला जातो, अनेक जणांवर गुन्हे दाखल आहे, त्यांच्यावर कारवाई पोलीस करत नाही. आणि कधी नव्हे ते महाराष्ट्रातली पोलीससुद्धा सरकारच्या हातचं खेळणं बाहुलं बनलेलं आहे. मला वाटतं या महाराष्ट्रासाठी ते भूषणावं नाही आहे. आपण शाहू महाराजांच्या भूमीत आहोत, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणतो, असं या महाराष्ट्राने कधीच बघितलं नाही. काँग्रेसचाही मोठं सरकार होतं, प्रचंड बहुमताचं सरकार होतं, आम्ही विरोधी पक्षात काम करत होतो, परंतु अशा पद्धतीनं गुंडांचं राज्य या महाराष्ट्रात कधीच नव्हतं. आज या महाराष्ट्रात गुंडांचं, पुंडांचं, खंडणीबाजदारांचं, भूमाफियांचं राज्य या महाराष्ट्रात आलेलं आहे. साहेब, तुम्ही गुंडागर्दी एका ताई म्हटल्या होत्या, मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निकालानंतर अखिला देवेंद्र कॅपी अशा सोशल मीडियावरती मीम्स व्हायरल होत आहेत. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या हातात या सगळ्या कोणत्या गोष्टी राहिलेल्या नाही आहे. त्यांच्या हातून सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या आहे. कारण ते सुद्धा आज हातबल झालेले आहे, हे दिसून येतं आम्हाला. हे सगळे आम्ही रोज बघतो. त्यामुळं अकेला देवेंद्र कुछ भी नहीं कर सकता. अकेले देवेंद्र के हाथ में अभी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में कुछ रखा ही नहीं है. साहेब, राज्यामध्ये अनेक पक्ष वाढत आहेत, आता कार्यकर्ते सांभाळणं अवघड झालेलं आहे, अशा पद्धतीने स्टेटमेंट गुलाबराव पाटलांनी केलं.
हे त्यांच्यासाठी लागू आहे, आमच्यासाठी नाही. जारंगे पाटील साहेब तुमच्या बस भागात चला. नाही, काय सांगायचं याच्यात, मला असं वाटतं मॅच फिक्सिंग आहे. अंपायर वगैरे सगळे फक्त हात वर कधी करायचा होता अजितदादाच्या पवारांनी, तेवढाच वेळ बाकी होता, तो काल त्यांनी परवा केलेला आहे. जसं शिवसेनेच्या बाबतीत घडलं, अख्ख्या जगाला, हिंदुस्थानाला, महाराष्ट्राला माहिती आहे की शिवसेना कोणाची, तशीच राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे, अर्थात शरद पवार साहेबांची आहे. आणि असं असताना बहुमताच्या बळावर, बहुमत पक्ष म्हणजे नुसते लोकप्रतिनिधी नसतात, ते वारंवार सिद्ध होऊनही अशा पद्धत निकाल झाली, याचा अर्थ लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवलेली आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात काम करणारा नौकरदार झालेला आहे, अशी स्थिती झालेली आहे. पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टी व्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 73.